परिषद झालेली आहे. उद्याचा निकाल एक महत्त्वाचा ठरेल. पण जसं मी सांगितलं की स्वतःची बदनामी अध्यक्ष करून घेतील की महाराष्ट्र हिताचा निर्णय देतील, हा एक महत्त्वाचा विषय. ऍफिडेव्हिट मध्ये काय मुद्दे मांडले? त्याचं आपण पहा ना, मी आता इथे आपल्या सोबत आहोत, ते पुढे मी बोलत जाईल. आणखी एक शेवटचा प्रश्न. दीपक केसरकर असं म्हटले की आदित्य ठाकरे यांच्यामुळे महाराष्ट्र 7 वर्ष मागे गेला, त्यांच्या बालिश कृतीमुळे. हो, त्यांना आता आमच्याबरोबर 8 वर्ष राहून त्यांना आठवलं. किती निर्लज्जपणे बघा. आणि हेच मी सांगतोय की त्या दिवशी पण मी बघत होतो ते जे क्रॉस क्वेश्चनिंग चाललेलं, एवढं खोटी बोलणारी ही व्यक्ती, अशी लोक हे एकत्र तिथे गेलेत. याचा आनंद आहे की आता सत्य बोलणारे लोक आमच्यासोबत राहतील. पण आरशात तरी कसे लोक पाहतात एवढं खोटं बोलून की एबी फॉर्म कोणी दिला माहिती नाही, असं झालं माहिती नाही. एवढे वर्षाचं 7 वर्ष मागे मी दिलं असेल तर आमच्याबरोबर मग 2013 ते 2021 का थांबला होता तुम्ही? म्हणजे तुम्हाला सत्ता पाहिजे होती. याच्यासाठीच ही लोक नुसतं स्वतःची हाव आणि स्वतःला सत्तेत बसायचं एवढ्यासाठीच ही लोक काम करतात. महाराष्ट्रासाठी कधीही काम केलं नाही.